महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला, ज्या नागरिकांना वेगवेगळ्या विभागातनं 1100 सेवा आपण देतो, या सगळ्या सेवा आपण ऑनलाईन उपलब्ध करून देतो आणि हळूहळू या सगळ्या सेवा व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध करून देतो। कोणालाही सरकारच्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकताच पडू नये, लोकांना आपल्या मोबाईलवरनं सगळ्या सेवा घेता आल्या पाहिजे, ही व्यवस्था आपण उभी करतोय। पण ही व्यवस्था यशस्वी कधी होईल? ज्यावेळी चांगली कनेक्टिव्हिटी 4G ची कनेक्टिव्हिटी ही गावोगावी पोहोचेल, त्यावेळी मग गावातल्या व्यक्तीलाही काही अडचण येणार नाही। त्याला जी सेवा पाहिजे त्याकरता ग्रामपंचायतच्याही कार्यालयात जायची आवश्यकता नाही आहे, तालुक्यालाही जायची आवश्यकता नाही आहे। आपल्या मोबाईलवर सगळ्या सेवा तो प्राप्त करू शकेल। आणि यातल्या तर 90% लोकांना ज्या सेवा लागतात त्या सेवा पुढच्या 2च महिन्यामध्ये आम्ही एंड टू एंड या डिजिटाइज करतो आहोत। म्हणजे त्यातनं होणार असं आहे की एखाद्याने एखाद्या सेवेकरता अप्लाय केला तर त्याची फाईल कोणाच्या टेबलवर आहे हे देखील त्याला पाहता येईल आणि वेळेमध्ये ती सेवा त्याला प्राप्त झाली की नाही हे त्याला त्याच्या मोबाईलवरच कळेल। आणि झाली नाही तर त्या अधिकाऱ्याला फाईन करा अशा प्रकारचा अर्ज देखील त्याला देता येईल। अशा प्रकारची व्यवस्था आता महाराष्ट्रामध्ये आपण उभी करतो आहोत। आपला जो कायदा आहे त्या